जालन्यात महापौरपदी निवड झाल्यानंतर पहिल्या महापौर वंदना मगरे यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार। मी महिला सुरक्षेसाठी आणि जालना शहराच्या विकासासाठी काम करेन। वंदना मगरे यांची प्रतिक्रिया। मला निष्ठेचं फळ मिळालं। जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं। मी जनतेची आभारी आहे। मगरे यांनी व्यक्त केली भावना। आज दिनांक 6 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर वंदना मगरे यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत। आज जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका वंदना मगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यानंतर त्यांनी या निवडीबद्दल भाजप नेत्यांचा आभार मानले। मी महिला सुरक्षेसाठी आणि जालना शहराच्या विकासासाठी काम करेन अशी प्रतिक्रिया वंदना मगरे यांनी दिली आहे। मला निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणत जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी जनतेची आभारी आहे अशी भावना मगरे यांनी व्यक्त केली आहे। काही जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे। तुम्ही जालन्याच्या पहिल्या महापौर झालाय, कशा प्रकारे आनंद व्यक्त करणार, काय भावना आहे? सर्वप्रथम मी वरिष्ठांचे आभार मानते की त्यांनी या पदाला मला जे हे केलेलं आहे, बहुमान दिला आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। सर्वप्रथम रावसाहेब दानवे, कैलासजी गोरंट्याल, आबा आणि बबन लोणीकर या साहेबांचे मी प्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी जालन्याची पहिली महापौर महिला यांना एससी प्रभागातून त्यांनी मला निवडलं। बरं, आता विकासाच्या दृष्टीने तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात? कारण पहिल्या महापौर होण्याचा मान तुम्हाला मिळाला, त्यातल्या तुम्ही महिला देखील आहात। हो, सर्वप्रथम महिलांची सुरक्षेवर शाळेत, कॉलेज या ज्या ठिकाणी शाळा कॉलेज असतील तिथे CC कॅमेरे लावण्यात येतील। तसेच पोलीस निगराणालयातून त्यांच्या दर आठवड्याला किंवा महिन्याला एक बैठक होणार त्यांच्या सुरक्षेविषयी। आणि नागरी समस्या, घाण कचरा, रस्ते, ड्रेनेज आणि अंडरग्राउंड जी ड्रेनेज पाईपलाईन प्रथम त्यावर भर देणार। सर्व शहर स्वच्छ होईल कशा प्रकारे त्याच्याकडे लक्ष देणार। व जालन्यामध्ये जो लाईटीचा विषय आहे, हर प्रभागामध्ये लाईटाचा जो प्रश्न आहे, ही सगळीकडे लाईट येतील आणि लाईटाच्या याने पूर्ण शहर कसं तेजोमय होईल याकडे माझं लक्ष राहील। शहरात वाढती गुन्हेगारीचा प्रश्न प्रलंबित आहे, हो, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? हो, नक्कीच। त्यावर हे करण्यासाठी मी पोलीस निरीक्षणाकडे दर महिन्याची बैठक मी करत जाईल। बरं, आता कारभार तुम्ही कधीपासून हाती घेणार आहात आणि कधीपासून कामाला सुरुवात होईल? हा जो महापौर पदाचा हे आहे ते 9 तारखेला डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर जो पहिला आमचं जे अधिवेशन बसेल त्यामध्ये हा ठराव पहिला घेण्यात येईल। तुम्ही बरेच काळ तुमचे मिस्टर पती देखील हो, काँग्रेसमध्ये होते, कैलास गोरंट्याल यांचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते। तुम्ही देखील त्यांच्या कार्यकर्त्या, भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून नावावर पसरलेले आहात। काय वाटतं, निष्ठेचे फळ मिळालं का? हो, नक्कीच निष्ठेचे फळ मिळाले आणि माझे स्वर्गीय अरुण मगरे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी वार्डाचा भरपूर विकास केलेला आहे व जनतेने त्यांना इतकं प्रेम भरभरून दिलं की त्यानंतरही त्यांनी मला तसंच प्रेम दिलं। त्याच्याबद्दल मी जनतेचीही आभारी आहे।